नमस्कार सगळ्यांनो, शुभ सकाळ. आज आपण आता नॉनव्हेज खायचं नाही ना आता, तर आपण आज आपण मशरूम फ्राय करणार आहोत. बघा, हे असे मशरूमचे असे पॅकेटं मिळतात. तर ते क्लीन कसे करायचे ते दाखवते मी तुम्हाला. त्यासाठी साहित्य बघा काय: सिमला मिरची बारीक कापून घेतलेली, बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेलं गाजर थोडं आणि कांदा, कोथिंबीर आणि आपली भरड कोणती, आलं लसूण मिरचीची भरड, एवढंच साहित्य लागतं. आणि पावडर मसाले, थोडी हळद, थोडं मीठ आणि थोडंसं लाल तिखट लागलं तर. चला तर आता सख्यानो बघा, असे हे मशरूमचे, हे बटन मशरूम आहे. तर हे असे आपण क्लीन करायचे. बघा, असे अंगठ्याच्या नखाने हे असे काढायचे. देठापासूनचा जो छत्रीचा वरचा भाग आहे खालचा, तिथे पकडायचं आणि असे पटापट क्लीन करून घ्यायचे. बघा, मग अशी पातळ ती साल निघते. बनवताना पण ना मैत्रिणींनो, काय होतं, हे ना खूप पाणी असतं ह्यामध्ये. बघा कसा क्लीन निघाला ना, असा क्लीन निघाला मशरूम. तर ही अशी साल निघते वरची. तर हे असं नखाने असं ओपन करायचं आणि ही अशी 4-5 एकदम ओढून काढायची छिलके. हे बघा, त्यामुळे वरचं छिलकं थोडंसं कठीण असतं, सॉफ्टच असतं ते. माहितीने पण शिजल्यावर कसं होतं नाही. आणि क्लीन करायलाच हवं ना, माती धूळ जंतू असतात, मॉइश्चर असतं त्यामध्ये. तर बघा, असे हे काय करायचं, दांड्याच्या खाली असं नखाने, अंगठ्याच्या नखाने ह्या फुलासारखं ते काढून घ्यायचं. हां, बघा, पटपट होतात. थोडंसं निगुतीचं काम आहे, नाजूक पदार्थ ना तो, म्हणून. बघा, झाले की नाही. तर असे आपण सगळे करून घ्यायचे. नंतर त्याचे एकाचे 4 तुकडे करा. मोठा असेल तर 4 करा, छोटा असेल तर 3 करा. बघा, तर असे मी 2 पॅकेट आणले होते आमच्याकडे. तर ते मी क्लीन केलेत. हे बघा, सगळ्यांनी हे असं क्लीन करायचं आणि ही अशी घाण निघते. बघा, एवढं खराब झालेलं असतं ते काढून टाकायचं. मैत्रिणींनो बघा, क्लीन तर झाले ना. आता आपण हे असे कापायचे. देठासहित कापले तरी चालतील. बघा, असे एकाचे 4 तुकडे करायचे. आणि जर छोटे असतील ना, एकदम छोटं जर असेल तर एकाचे 3 करा. असा एक 1/3 करा आणि असा. छोटे असतील तर, आणि मोठे असतील तर एकाचे 4 करा. मग ते शिजून खूप छोटे छोटे होतात. अळतात ना, म्हणून एकदम बारीक नाही करायचं. बघा, आता अशा प्रकारे आपले कापून झाले. आता हे आपण हलक्या पाण्यामध्ये धुवून चाळणीवर ठेवायची आणि ते पंख्याखाली ड्राय करून घ्यायचे. सगळ्यांना बघा,
ते मशरूमचे जे बटन मशरूमचे जे होते ना ते साफ करून क्लीन करून धुवून घेतलेत. आता मी काय करणार आहे, एका पेपरवर हे थोडेसे पंख्याखाली ड्राय करून घेणार आहे, थोडेसे एक 10 मिनिट. ह्याच्यामध्ये ना खूप पाणी असतं, त्यामुळे काय होतं मग ती भाजी ना अशी फ्राय होत नाही चांगली, अशी सुकी सुटी होत नाही. म्हणून ते पाणी थोडंसं आपण काढून टाकूया, म्हणजे सगळं मॉइश्चर निघून जाईल. ठीक आहे सगळ्यांना, मी आता हे पेपरवर सुकायला टाकते पंख्याखाली, उन्हात वगैरे. सगळ्यांनो, तर हे आपले आता मशरूम आपण धुवून स्वच्छ करून ठेवले होते, तर ते मी पेपरवर ठेवून ते थोडेसे मी ड्राय करून घेतले. तर त्यामध्ये बघा आता काय काय टाकायचं. 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, नंतर मिरचीची पेस्ट 1 चमचा, नंतर हळद घाला, नंतर थोडासा चाट मसाला 1 चमचा, एक चमचा चाट मसाला आणि थोडंसं मीठ घाला, थोडंसं अकॉर्डिंग टू तुमच्या क्वांटिटीप्रमाणे, कमीच घाला. पण आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि फोडणीला टाकूया. बाकीचे मसाले घालून इन्ग्रेडियंट म्हणजे लसूण मिरची आल्याची पेस्ट घातली, हळद मीठ आणि थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालून ते ठेवले. आता आपण काय करायचं आहे बघा, हे आपण तयार करून ठेवलेले होते ना कटिंग करून, थोडीशी पातळ सिमला मिरची, थोडंसं कांदा, थोडंसं गाजर असं पातळ असं टाकून आपण हे थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्येच परत हे टाकायचं, मशरूम टाकायचं. थोड्याशा तेलावर, जास्त नाही. थोडीशी जिरी घाला फोडणीला, कढीपत्त्याची 2-4 पानं अशी टाका तेलात. ही फोडणी भाजत आली की त्यामध्ये थोडे हे टाकूया, हा पातळ कांदा, पातळ चिरलेला कांदा, गाजर आणि शिमला मिरची. हे 2-3 मिनटं आपण नरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मशरूम टाकायचे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया नरम करण्यासाठी, थोडंसं बघ एवढं. थोडीशी फोडणीला कोथिंबीर घालूया, चांगलं लागतं ना. लसूण आणि आल्याच्या पेस्टमुळे खूप छान चव येते. आपण ते मशरूमला पण मॅरिनेट करायला लावलं, बघा नरम पडलं हे. आता आपण हे मशरूम टाकून देऊया त्यात आणि शिजायला लावू. झाले मशरूम फ्राय. सख्यानो बघा, तर आज आपला हा व्हेज थाळीचा हा असा बेत आहे. मशरूम थाळी ही आपण अशी मसाला सुक्की केलेली आहे फ्राय करून. नंतर हा आपला व्हेज पुलाव.
फ्राईड राईस आहे हा, नंतर हा ढोकळा, नंतर सुरळीची वडी आणि आळू वडी. हा असा आपला आता आज व्हेज थाळीचा श्रावणातला पहिला रविवार ना, त्यामुळे हा बेत ठेवला आहे. बघा कसा वाटला. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. बाय.